भगवान परमात्म्याला म्हणता देवा मी हे दिलं ते दिलं सांगतो तुझी यादी तरी सांग कोणाला काय काय दिलं. तेव्हा भगवंतांनी यादीच पुढे ठेवली. म्हणले सुदाम देवाला सुवर्ण नगरी करून दिली. थोडा मी उदार आहे. नामदेवराय म्हटले अगोदर त्याचे पोहे खाल्ले तर पुन्हा सुवर्ण नगरी करून दिली. अगोदर तू घेतलं तर पुन्हा दिलंच म्हणले. जेव घातलंय म्हटले किती मी उदार आहे. नामदेवराय म्हटले त्याच्या अगोदर तू द्रौपदी कडून एक भाजीचं पान खाल्लं त्याच्यानंतर त्यांना जीव घातलंच म्हणले. अगोदर घेतलंच पुन्हा जीव घातला म्हणले. देव म्हणले भर सगळे द्रौपदीला वस्त्र पुरवलं म्हणले. किती उदार आहे. नामदेवराय म्हणले ज्या वेळेला तुझं बोट कापलं होतं तेव्हा असा अनमोल शालूतनं क्षणाचा विचार न करता तुझं बोट त्या शालूनं बांधलं. अगोदर घेतलं आणि नंतर दिलं. मग देव अगोदर घेतो नंतर देतो. पण संत मात्र काही न घेता सर्वस्व जगाला समर्पित करतात. म्हणून इंद्राला शस्त्र करण्यासाठी दजित ऋषीने स्वतःचे हाड शस्त्र करण्यासाठी वज्र करण्यासाठी समर्पित केले. म्हणून देवाच्या उदारतेपेक्षा संत अधिक अंशामध्ये उदारतेमध्ये आहे. देवाकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. संतांकडे आहे. देवाची कर्तुम शक्ती काय. दगडाचा प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने दगडाची स्त्री झाली. आपल्याला सर्वांना कथाभाग माहिती आहे. ज्या वेळेला गौतम ऋषीने शाप दिला तेव्हा शिळारूपी अहिल्या पडली आणि प्रभू रामचंद्राच्या अवताराला प्रकट दंड करण्यामध्ये फिरत असताना जे हजारो वर्ष प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी तपश्चर्यात बसलेले ऋषी मुनी आहेत त्यांना दर्शनानं दुष्टाचा सहन करणं अशी अवताराला प्रगट करत असताना त्यांना असाही कसरत बसला. जीव काही मृत्यू काही दिसत नाही. फक्त शिळा पडलेली. विश्वामित्राला काश्यपाबद्दल विचारलं. विश्वामित्राने अहिल्याची कथा सांगितली आणि म्हटले अरे शिळारूपी अहिल्या पडलेली आहे तिचा उद्धार करा. विश्वामित्राच्या विनंतीवरून प्रभू रामचंद्रांना त्या दगडावर स्पर्श केल्याबरोबर दगडाची स्त्री झाली. शिळा होती मनुष्य झाली ज्याचे चरणाची चाली. देवाच्या पदस्पर्शाने दगडाची स्त्री झाली. देवाची कर्तुम शक्ती. पण अगोदर ती स्त्रीच होती. ती दगड झाली परत स्त्रीच केली. पण संतांची कर्तृत्व शक्ती काय आहे तर स्त्रीचा पुरुष केला. लिंगामध्येच बदलले. विठ्ठला विठ्ठला. कर्तुम अकर्तुम शक्ती देवाची काय. वानराचं सैन्य सहकार्य घेऊन रावणाचा गर्वहरण केला. ही अकर्तुम शक्ती देवाची. आणि संतांची रेड्याच्या मुखातून वेद बोलवला आणि ब्राह्मणाचा गर्वहरण केला. ही संतांची कर्तुम शक्ती. शक्ती अन्यथा कर्तुम शक्ती देवाची काय. पाण्यावर दगड कारले हे देवाची अन्यथा कर्तुम शक्ती. राग सागरात पाषाण ही देवाची अन्यथा कर्तुम शक्ती. आणि संतांची काय
संतांनी भिंत चालवली ही संतांची अन्यथा कर्तुम शक्ती आहे. विठ्ठला विठ्ठल